खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा आज विजय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटतं की हेच पॅटर्न पूर्ण देशमध्ये चालणार आणि इंडिया अलायन्स सरकार येणार असं मला खात्री आहे. भरपूरची सूरत निर्माण झाली होती, कमी जास्त फरकाचा म्हणणार होतो, पण जो लीड बघितला तो लीडचा मार्जिन बघितल्यानंतर तुम्ही सर्वच तालुक्यात आघाडी घेतलेली आहे. जनतेने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं बोललं जात होतं. काय सांगाल, सगळ्या जनतेचे काय आभार मानाल? खरं तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक हातात घेतली होती. मी सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो महत्वाचा, पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे आणि निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला खात्री आहे. 10 वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण. पुन्हा काँग्रेस पक्षाचे विस्फोट झाले होते ते जागरण झालेले आहे. काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. 10 वर्षात कुठेतरी काय बिघडलं असेल, पण आज लोकांनी परत काँग्रेसला पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेतही दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषदमध्ये दिसेल. दादा, काय आव्हान आहे तुम्ही निवडलं? आव्हान काय तुमच्याकडे? काय काम आहे तुमच्याकडे? आता ॲक्शन प्लॅन बनवावा लागेल. पहिले आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळवून देणं हेच महत्त्वाचं काम राहणार आहे. जिल्ह्यातील कोणत्या प्रश्नांना आपण प्राधान्य द्याल? नेमके कोणते अशा समस्या तुमच्या डोळ्यासमोर? अनेक प्रश्न आहे असे. मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं, प्रचाराच्या वेळेसही सांगितलं आहे. सिंचनाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रोजगार आहे, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तापी बुराईचाही मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जसं ह्याला सॉल्व्ह करता येईल प्रयत्न करू असं मला खात्री. तुमच्या विजयामध्ये चंद्रकांत रघुवंशींचा वाटा आहे का? मी दुसऱ्या पक्षाचं काय बोलू शकत नाही, पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे जुळत गेले, निश्चितपणे त्या सर्वांची मदत झाली आहे, आशीर्वादही भेटला आहे. कोणत्या मित्रपक्षांच्या? महाविकास आघाडीचेही होतं, संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा राहिला. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता, त्यातले काही आपल्यासोबत होते आणि काही विखुरलेले होते. तर या सगळ्या विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही? आज विजय झाला आहे तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्या सोबत होते, सुरुवातीपासून होते आणि शेवटपर्यंत राहणार असं मला खात्री. दादा, आपण निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे काही मोठे नेते काँग्रेसला सोडून गेलेले आहेत, त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करणार असतात? आव्हान आम्ही कोणी करणार नाही. जे येतील त्याच्याबद्दल बघितलं जाईल, पण निश्चितपणे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने निवडणूक राहणार आहे असं मला खात्री आहे.